काय नो हे केले, काय नो हे केले, एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. योगयाग तपे, योगयाग तपे, केली तया नियमुपे. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनांचे सार, भव सिंधू उतरी पार. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 30वे आणि त्यानिमित्तानं आजची पहिल्या दिवसाची किंबहुना प्रथम दिनाची ही कीर्तन सेवा. या कीर्तन सेवेच्या निमित्तानं आज या सातारा जिल्ह्यातील बरीच दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. वास्तविक पाहता आज मला वाटतं 1 वर्ष बरोबर झालं कैलासवासी भीमराव बंडू कदम यांच्याबरोबर याच दिवशी या ठिकाणी देहवास झाला आणि बरोबर आज 1 वर्ष त्यांच्याच घरातल्यांनी या ठिकाणी आजचं हे कीर्तन सौजन्य घेतलेलं आहे. वास्तविक पाहता मला चांगलं आठवते गेल्या वर्षी आपल्याला कीर्तनाला थोडा उशीर झालेला, पण ते अशी म्हणजे दुःखद घटना घडल्यामुळं आपण थोडंसं उशिरा कीर्तन सुरू झालं आणि मगाशीच आमची ज्यावेळी बैठकीत होतो आम्ही त्यावेळी ही चर्चा झाली. पण असो, या ठिकाणी त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्यानिमित्तानं सुद्धा आजची ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता या सातारा जिल्ह्याचं वैभव असलेले आदरणीय आपल्या सर्वात ज्येष्ठ असलेले मला वाटते बाबा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवतो. त्याच पद्धतीने या सातारा जिल्ह्याचं ज्ञान वैभव असलेले आमचे गुरुवारी आदरणीय हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज कारंजकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी आमचे जीवलग असलेले ज्योतिराम महाराज उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने अमोल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या विशेष निमित्तानं आज या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण विक्रम महाराज उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आमचे जीवलग मित्र असलेले आणि जयघोष चॅनलचे सर्व आमचे योगेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांनी येताना प्रसाद आणलाय. हो, भरतगाववरनं प्रसाद आणलाय. त्यांच्याही चरणावर मस्तक ठेवतो. त्याच पद्धतीने आमचे काका या ठिकाणी उपस्थित. आपण सर्वच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी इथली ग्रामस्थ मंडळी दरवर्षी या सप्ताहामध्ये दरवर्षी तुम्ही मला कोणत्या ना कोणत्या एका दिवसाची कीर्तन सेवाही देत असता. वास्तविक पाहता माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या न्यायानं नाना मला दरवर्षी फोन करतात, महाराज तुमच्या अमुक एक तारीख आहे बरं का, आणि आम्ही शिरसावंदे आज्ञा नानांची मानून ज्या दिवसाची दिल त्या दिवसाची सेवा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं पाहायला गेलं तर मला मगाशी जुन्या नानांच्या घरी बसलो तेव्हा आठवणी आल्या. महाराज मी लहान होतो फार, त्यावेळी या ठिकाणी दादा म्हणून होते एक त्यांचा नातू आमचा वर्गमित्र सागर तात्या, ते आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण खाशाबा कणसे दादा. त्याच पद्धतीने या ठिकाणी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी नथू महाराज डहाणे. त्याच पद्धतीने हरिभक्तीपरायण वैकुंठवासी विश्वनाथ बुवा, आदरणीय वैकुंठवासी शामराव यशवंत कदम आणि आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बाळासाहेब चव्हाण यांच्या कृपाशीर्वादानं हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बऱ्याच वेळा येण्याचा योग होतो. त्याच पद्धतीनं आपण ही अंगापूरचं आणि फरतरवाडीचं नातं म्हणजे अगदी जीवाभावाचं नातं आहे. त्यात बऱ्याच वेळा आमच्या गावात योगेश महाराज विण्याचा सप्ताह असायचा, अजूनसुद्धा आहे, श्रावणात असतो. तर त्यावेळी दरवर्षी ठरलेली भजनी मंडळी फरतरवाडीची, मग त्या आत्या असतील तरी आमचे हे गेले कोण पेटी मास्तर आपले बाळासाहेब, हो फार गोड माणूस. महाराज पेटी वाजवायला लागलं ना की पेटीच ऐकायची, इतकी गोड पेटी. त्या निमित्तानं आठवण होती. या ठिकाणी मतकर महाराज उपस्थित आहेत तांदूळवाडीचे. त्या पद्धतीने काय महाराज मागायचं नाव सांगितलं, जयराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तात्यांचं सुपुत्र पण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. सर्वात चरणी जीव माझा या न्यायानं या ठिकाणी परत कीर्तनाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल विठ्ठल
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत श्री श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत अलौकिक आणि दिव्य आणि प्रासादिक असा अभंग. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय तुमच्या आमच्या पुढं भगवत प्राप्ती प्रित्यर्थ असलेली साधनं आणि त्यांच्या तुलनेत नाम साधन किती सुलभ आहे आणि त्या नाम साधनाचं महत्त्व किंबहुना त्याची फलश्रुती या अभंगाच्या माध्यमातून आपल्या पुढे प्रतिपादित करतात. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय सांगतात, काय नो हे केले, काय नाही केलं भगवंतानं. भगवंताचं स्मरण केल्यानंतर भगवंतानं तुमच्या आमच्यासाठी काय नाही केलं. किंबहुना त्याही पुढे जाऊन सांगतात, चिंतन करत असताना सर्व साधनांचे सार, सगळ्या साधनांमध्ये जे सार आहे असं काय आहे तर नामस्मरण आहे किंवा नामचिंतन आहे. ते कसं आहे, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सोपा मंत्र त्रिअक्षरी जपा. त्यामुळे होईल काय, भवसिंधू तरी पार. आणि मग कलियुगामध्ये अनेक भगवत प्राप्तीची साधनं सध्या तुम्हाला आम्हाला दिसतात, पण त्यामध्ये सुद्धा जीवानं अनेक योग केले, याग केले, तपे केली, किती केली, आमुपे केली, पण तरी सुद्धा त्या सर्वांमध्ये जे सार आहे ते कोण आहे तर ते नाम आहे. आणि त्या नामाचं महात्म्य या ठिकाणी पहिल्या दिवशी आपण कीर्तन रूपी सेवा करता नाम महात्म्य या विषयावर विचार करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्तीवदारा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांची असो. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय तुमच्या आमच्या पुढं नाम साधनांचं महात्म्य सांगतात. वास्तविक पाहता भारत देशामध्ये जन्म प्राप्त होणं, भरतखंडी नरदेह प्राप्ती तो परमभाग्याची संपत्ती. काय सांगतात, या भारत देशामध्ये जन्म प्राप्त होणं फार दुर्लभ आहे महाराज, फार दुर्लभ आहे. त्याचं कारण अगदी थोडा मी उल्लेख करतो आणि पुढे जाणार आहे. असं भारत देशामध्ये काय तर या भारत देशामध्ये साक्षात भगवंतांना अवतार घ्यावा हे या भारत भूमीचं वैशिष्ट्य आहे. या भारत भूमीमध्ये
साक्षात भगवंतानं अवतार घ्यावा. नाना प्रकारचे अवतार भगवंताने या भारतभूमीमध्ये घेतले. पण महाराज एक शंका आहे की भगवंतानं भारतभूमीतच अवतार घेण्याचं कारण काय. तर त्याचं महाराज कारण असं आहे की याच भारतभूमीमध्ये संतांनी अवतार धारण केला म्हणून भगवंताला या ठिकाणी अवतार घ्यावा लागला. मग अशा इतक्या श्रेष्ठ भारतभूमीमध्ये आम्ही जन्म घेतला. बरं ठीक आहे, जन्म घेतला महाराज. जन्म अनेक या भारतभूमीमध्ये अनेक योनी आहेत नाहीत का. पण त्यात सुद्धा मनुष्य देह प्राप्त होणं फार दुर्लभ आहे महाराज. दुर्लभो मानुष्य देहो देही नाम क्षणभंगुर. मनुष्य देह प्राप्त होणं फार दुर्लभ आहे महाराज. बरं ठीक आहे, मनुष्य देह प्राप्त झाला. पण मनुष्य देह प्राप्त होण्यासाठी भाग्य लागतं. बडे भाग नरतनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. बडे भाग नरतनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ ही गावा. महाराज, या भारतभूमीमध्ये मनुष्य देह मिळणं फार कठीण आहे महाराज. पण तरी सुद्धा तुम्हा आम्हाला मिळाला. मला थोडक्यात सांगून जाईल, या भारतभूमीमध्ये मनुष्य देह प्राप्त होत असताना काही लोकांना देह प्राप्त झाला पण कळाला नाही. या भारतभूमीमध्ये जन्म घ्यावासा वाटतो पण मिळत नाही. मनुष्य देह या भारतभूमीमध्ये अवतार घ्यावासा वाटतो पण मिळत नाही. आणि एक वर्ग महाराज असा आहे, त्याला मिळाला पण आणि कळाला पण. एक वर्ग असा आहे महाराज की त्याची इच्छा आहे, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा. कशासाठी? नारायण नामे होऊ जीवन मुक्त. ह्यासाठी स्वर्गीचे अमर किंबहुना त्याही पुढे जाऊन इह लोकीचा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्माला. काय सांगतात तुकोबराय? या लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, पण आम्ही धन्य आहोत का? आम्ही जन्माला आलो या ठिकाणी. हा एक वर्ग आहे की त्याची इच्छा आहे मनुष्य देह मिळण्याची पण त्याला मिळत नाही. एक वर्ग असा आहे की त्याला मिळाला पण कळाला नाही. तो वर्ग आपला आहे महाराज. देह मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही, तो जीव आहे किंवा आपण आहे. आणि एक वर्ग असा आहे महाराज की त्याला देह मिळाला पण आणि कळाला पण. मग असे कोण आहेत? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी.
उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, कोण आले? संत आले. पण त्याला पूरक प्रमाण असं आहे महाराज, विठ्ठल शोधून आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे. कशासाठी? बोलिले जे ऋषी साच भागवत. सर्वसामान्य जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्म्यांचा अवतार आहे. किंबहुना आता या ठिकाणी सांगायला काय हरकत नाही, पण आम्हाला ज्यांनी महाराज नियमाच्या भजनाची सवय लागली ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यातलंच एक थोडासा उल्लेख करतो आणि पुढे जातो महाराज. नियमाच्या भजनात समाधी प्रकरणामध्ये नामदेवराय विचारतात की ज्ञानोबरायांचा अवतार या पृथ्वी तलावरती कशासाठी झाला? अवतार तुम्हा या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत महात्म्यांचा या पृथ्वी तलावरती अवतार झाला. देह मिळाला पण आणि कळाला पण. पण महाराज ही सर्व साधनं करत असताना किंबहुना मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आजकाल महाराज अडचण अशी झाली की भगवत प्राप्तीची बाजारामध्ये इतकी साधनं उपलब्ध झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराज झालं काय की रोज एकाने यायचं नवीनच सांगायचं. ही अडचण झाली महाराज. पण अधिकारी उत्तम आणि अधम हा महत्वाचा भाग आहे. या जगाच्या पाठीवरती अनेक साधनं उपलब्ध झाली महाराज. आजकाल इतका कोलाहल माणसाच्या अंतःकरणात चालू आहे. नक्की आज करावं काय महाराज? भगवत कृपेनं थोडंसं ज्योतिष शिकण्याचा प्रयत्न झाला माझ्याकडून. थोडंसं ज्योतिष येतं, पण ते पण कशासाठी शिकलो त्याचं पण कारण सांगतो. माझ्या वडिलांची परंपरा, हा परंपरा आहे. आणि त्यातही काय होतं की गावामध्ये ही अडचण बहुतांश वेळा निर्माण होते. मग त्यावेळी त्या ठिकाणी आपण असणं अपेक्षित आहे. त्यासाठी शिकण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर महाराज मला कार्यक्रमाच्या कमी त्याचेच महाराज फोन जास्त यायला लागले. महाराज जुळतंय का बघा, बस विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचा मुद्दा असा महाराज, मग त्यातून विविध प्रकारचे, मग त्यात कसं आहे ज्योतिष एकदा शिकायला घेतलं की मग त्यात अनेक म्हणजे शाखा आहेत. मग त्यामध्ये काही शाखा अशा आहेत की त्या कर्मकांड प्रधान आहेत. मग एखाद्याला सल्ला देत असताना आपल्याला सुद्धा ते करावं लागतं. पण आम्ही ज्यावेळी महाराज शिकत होतो, मला सांगायचं महत्त्वाचं हे की ज्यावेळी आम्ही आदरणीय श्री विकासजी खिलारे सरांकडे शिकत होतो त्यावेळी सरांनी आम्हाला एक सांगितलं की महाराज म्हणले सगळ्या मुलांना म्हणले मी एक सांगतो की तुम्ही ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला उपाय सांगत असता, ज्योतिषाच्या माध्यमातून एखाद्या वेळी उपाय सांगत असतात, त्यावेळी महाराज त्यांना सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट शाकार सांगायचा आणि दुसरी गोष्ट महाराज नामस्मरणपूर्वक उपाय सांगायचे. हे दोन उपाय म्हणले पहिले सांगायचे. नामस्मरणाच्या माध्यमातून जे काही उपाय आहेत ते सांगायचे म्हणले. कर्मकांड नंतर, पण पहिले हे दोन, एक शाकार आणि दुसरी गोष्ट नामस्मरणाच्या माध्यमातून जे काही तुम्हाला उपाय देता येतील तेवढे द्यायचे. म्हणजे होतं काय म्हटले की सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडून शाकार घडला की निम्मे दोष महाराज तिथंच कमी होतात. आणि नाम सर्व साधनांचे कारण इतर उपाय करणं हे माणसाला आजकालच्या काळात महाराज इतकं भयावह परिस्थिती झाली, इतकी भयावह परिस्थिती झाली की महाराज आज खरं शूटिंग नसतं तर त्याचा दुसरा भाग सांगितला असतं महाराज आवर्जून, पण तुम्ही तासगावात सांगेन आवर्जून. श्रीराम असो. मला सांगायचा आहे मुद्दा असा की या कलियुगामध्ये अनेक साधनं झाली, अनेक साधनं झाली. पण त्या कलियुगामध्ये एक वर्ग महाराज असा आहे की त्याच्या जीवनामध्ये साधनं भरपूर झाली पण साध्याचाच पत्ता नाही. आपल्याला काय साध्य करायचं हेच कळत नाही, फक्त साधनं करत राहतात. एक वर्ग असा आहे महाराज ज्याचा साध्याचाही पत्ता नाही, साधनांचाही पत्ता नाही. त्यांचा एकच ठेका आहे, ल्यावे खावे बरवे असावे सदैव किंवा वाढावे संतान गृही व्हावे धनदान. म्हणतायचं वाढावे संतान गृही व्हावे धनदान, गृही व्हावे धनदान, गृही व्हावे धनदान, वाढावे संतान, गृही व्हावे धनदान, गृही व्हावे धनदान, गृही व्हावे
व्हावे ज्याच्या जीवनात साध्याचाही पत्ता नाही, ज्याच्या जीवनात साधनांचाही पत्ता नाही. एक वर्ग असा आहे महाराज की साध्य माहित आहे पण साधन माहित नाही. तो वर्ग असा आहे महाराज, सातारला जायचंय पण कोणत्या मार्गे जायचं, कसं जायचं, कोणत्या बसनं जायचं, का चालत जायचं, पायी जायचं, 2 चाकी जायचं, साध्य माहीत आहे. भगवत प्राप्ती ह्या मनुष्य देहात आल्यानंतर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ विठ्ठलची एक एक देखील साध्य माहीत आहे पण तो प्राप्त कसं कसं करून घ्यायचं त्याचं साधन माहीत नाही. आणि एक वर्ग असा आहे महाराज की साध्याचीही माहिती आहे आणि साधनांचीही माहिती आहे. पण झालंय असं महाराज की कलियुगामध्ये ऐसे कैसे झाले, साधू कर्म करू. झालंय असं की या कलियुगामध्ये महाराज इतके मार्ग झालेत आणि इतके सांगणारे झालेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अनाधिकारी मंडळी सांगणारी झालीत. ही अडचण मोठी झाली. त्यामुळे झालंय असं की माणसं दिशाहीन फिरतात, दिशाहीन साधनं करत बसतात. आणि एक लक्षात घ्या महाराज, ज्याच्या जीवनात दिशा नाही त्याच्या जीवनात दशाच आहे. आणि नुसती दशा नाही तर महाराज दुर्दशा आहे, दुर्दशा ही अवस्था आहे. अर्थात मला सांगायचं या ठिकाणी असं की अनेक साधनं करत असताना ह्या इतर साधनांमध्ये अडचण महाराज अशी आहे, सांख्य जे का नित्यानित्य सांख्यशास्त्र अनेक प्रकारचे कर्म सांगते. सांख्य जे का नित्यानित्य कर्म नित्य नैमित्य अष्टांग योग समस्त समर्थ नव्हती मत प्राप्ती. नाथ महाराज सांगतात अष्टांग योग समस्त 8 प्रकारचे जे योग आहेत ते सुद्धा माझी प्राप्ती करून द्यायला समर्थ नाहीत. मग तुम्ही बाकीचं तर सोडून द्या. अर्थात योगाचा विषय संपला. अष्टांग योग समर्थ नव्हती मत प्राप्ती, माझी प्राप्ती करून घेण्यासाठी अष्टांग योग समर्थ नाहीत. योग संपला विषय. याग यज्ञ करणं वाटतं इतकं सोपं नाही महाराज. त्याला नाथ महाराज आणखीन एक ओवी सांगतात महाराज, प्रचंड दुधाचे भांडे तया माझे थेंब एक कांजी पडे, तरी दूध दही न तूप जोडे, खवडे करी दुधाचे. दुधाचे काय सांगतात नाथ महाराज? प्रचंड दुधाचं भांड आहे म्हणजे एखाद्या मोठ्या भांड्यात आपण समजा आता काय होतं की समजा भरपूर माणसं येणार असतील तर मावशी आपण काय करतो, एका मोठ्या पातेल्यामध्ये दूध तापवतो, बरोबर का नाही. समजा घरी कार्यक्रम आहे एखादा लग्नाचा आहे किंवा काय कोणता आहे, आपण काय करतो मोठ्या पातेल्यात दूध एकत्र करतो आणि एकत्र केल्यानंतर काय करतो तर ते व्यवस्थित ठेवतो. पण तेवढ्या दुधात एक थेंब कांजी पडे, अर्थात एक थेंब जर विरजनाचा पडला तर महाराज त्या दुधाचं काय होतं मावशी, काय होतं? तसं तैसे काम्य कर्म जाण पुढची ओळ आहे नाथ महाराजांची. तैसे काम्य कर्म जाण अल्प ही होता विगुण. कर्म करत असताना, याग करत असताना, यज्ञ करत असताना महाराज, आपोषण करत असताना किंवा आचमन जरी करत असताना थोडा जरी दोष घडला तरी महाराज त्या कर्मापासून तुम्हा आम्हाला फलप्राप्ती तर सोडाच पण दोष लागल्याशिवाय ही अडचण आहे महाराज. कर्म वाटतं इतकं महाराज सोपं नाही. म्हणजे ज्या वेळी आता समजा मी पण घरात काही कर्मकांड करत असतो, कर्मकांड करण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा आपल्याला सुद्धा प्रत्येकाला करणं इष्ट आहे. अशी म्हणजे व श्राद्धादी कर्मे असतील, अंत्येष्टीची कर्मे असतील, ती तुम्हाला आम्हाला वार्षिक प्रमाणे करावीच लागतात. पण त्यात सुद्धा महाराज जर थोडा जरी परिहार काही घडला, थोडी जरी चूक घडली तरी महाराज त्या कर्मांपासून फलप्राप्ती तर सोडाच पण दोष लागल्याशिवाय राहत नाही. मग त्या दोषासाठी तुम्हाला प्रायश्चित्त कर्म करावं लागतं. पण प्रायश्चित्त कर्म करतो कोण महाराज? प्रायश्चित्त कर्म करणाऱ्यांची संख्या आता फार कमी आहे. किंबहुना तुमचं काय घेऊन बसला, आम्ही किती करतो हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. आम्ही किती करतो हा आत्मपरीक्षणाचा महाराज आमचा भाग आहे. की आमच्याकडून ज्या वेळी एखादा दोष घडत असतो कर्मकांड करत असताना त्यावेळी प्रत्येकानं प्रायश्चित्त कर्म करणं अपेक्षित आहे. असो, याग समर्थ मत प्राप्ती समर्थ नव्हेत, माझी प्राप्ती करून घेण्यासाठी याग सुद्धा कलियुगात समर्थ नाहीत. योग याग संपले आणि तपे. मी मध्यंतरी महाराजांचा माझा फोन झाला काका, त्यावेळी झाला असं
की आमची चर्चा झाली. मध्यंतरी मी काही आता यूट्यूबवर भरपूर कीर्तन आपण ऐकत असतो, कारण आपल्याला तोच मार्ग आहे सध्या. मोठमोठ्या वक्त्यांची कीर्तनं श्रवण करण्याची, मोठमोठ्या चांगल्या अधिकारी माणसांची कीर्तनं श्रवण करण्याचा फार तो चांगला एक मार्ग आहे. मग त्यामध्ये काही कीर्तन ऐकत असताना त्यामध्ये ती मंडळी कोणता अभ्यास करतात, कसा अभ्यास करतात, याचा आपण सुद्धा थोडा मागोवा घेणं अपेक्षित असतं. मग त्यात मला थोडीशी हिंट मिळाली आणि मी श्रीमद भागवत रहस्य परमपूज्य वैकुंठवासी डोंगरे महाराजांचं घेतलं. आणि त्यात महाराज त्यांनी पहिली म्हणजे एक वाक्य असं होतं की कलियुगामध्ये जीव हे मंद शक्ती आहेत, मंद बुद्धी आहेत. कसे आहेत? मंद शक्ती आहेत. पहिली गोष्ट, मंद शक्ती म्हणजे काय, तर त्यांच्या शरीरात तेवढी ताकद नाही जेवढी पूर्वी होती. सत्ययुगात असेल, त्रेतायुगात असेल, द्वापार युगात असेल. त्याचं साधं उदाहरण सांगू. ती माणसं एका जागी बसून हजारो वर्ष तप करायची. आपल्याला कीर्तनात 2 तास बसलं तरी आपल्याला काय होतं, मांडी दुखती, पाय दुखतो, पाठ दुखती, अनेक प्रकारचे आपल्याला त्रास सुरू होतात. पण अर्थात मला सांगायचा आहे मुद्दा असा की आपण 2 तास कीर्तनाला नीट बसू शकत नाही. आपण 1000 वर्ष तप कधी करायचं बरं, 1000 वर्ष सोडा, आपल्याला आयुष्यच तेवढं नाही. त्यामुळे तप करणं तुमच्या आमच्या बसची गोष्ट. मग आशा करत असताना, असं योग करत असताना, याग करत असताना, तप करत असताना योगाची या वाटा, तया दुःखाचा वाटा भागा आला. ज्यांनी योग मार्ग पत्करला त्यांच्या जीवनात दुःखाशिवाय दुसरं काही प्राप्त झालं नाही. योग याग विधी येणे योग याग विधी येणे योग याग विधी येणे हे सिद्धी, योग याग विधी येणे हे सिद्धी, योग याग विधी येणे हे सिद्धी, योग याग विधी येणे हे सिद्धी. योग याग विधी येणे हे सिद्धी, योग याग विधी येणे हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म दंभ धर्म दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म दंभ धर्म दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म दंभ धर्म दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म दंभ धर्म दंभ धर्म. हरी मुखे म्हणा, 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 योग याग विधी येणे हे सिद्धी, योग याग विधी येणे हे सिद्धी. होईल काय? वायाची उपाधी दंभ आणि धर्म, अर्थात त्याच्या माध्यमातून, योग यागाच्या माध्यमातून निव्वळ आणि निव्वळ दंभाचा निर्माण होत असतो महाराज. त्यामुळं कलियुगामध्ये योग करणं, याग करणं, तप करणं अपेक्षित नाही. पण तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत महाराज की त्यांनी केली, कुणी? जीवान. काय केलं? योग याग तपे केली तयाने आमुपे. कशासाठी केली? त्याचं कारण आहे महाराज की त्या जीवाने ही योग याग तपे केली. कशासाठी केली? तर निव्वळ आणि निव्वळ भगवत प्राप्तीसाठी केली. पण त्याला भगवत प्राप्ती झाली का? होणार नाही. कारण कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे
तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. होईल काय कलियुगामध्ये कीर्तन केल्यानंतर होईल काय? तेने नारायण देईल भेटी. मग कलियुगात जर संत महात्मे तुम्हा आम्हाला जर साधन सांगत असतील कोणतं करावे कीर्तन, तर आपण ते करणं अपेक्षित आहे. मग कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक प्रकार आहे नाम संकीर्तन. साधन सोपे. सगळ्यांना करण्यासारखं साधन कोणतं आहे सांगतात? नाम संकीर्तन. हे नाम संकीर्तन करत असताना महाराज ते साधन कसं आहे? तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व. पूर्वपुन. अर्थात महाराज नामस्मरण मुखाशी येण्यासाठी सुद्धा तुमचं पूर्व पुण्य असणं अपेक्षित आहे. पूर्व पुण्य असणं अपेक्षित आहे. मग तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात आज तेच सांगतात. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोप. तुकोबराय त्या नामाकडे फक्त निर्देश करतात, अंगुली निर्देश करतात. कोणता? तर तुम्ही त्रिअक्षरी मंत्र हा सोपा आहे, तो जपा. पण तो मंत्र कोणता आहे? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ. हा मंत्र आहे. कोणता? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ. पण महाराज वाटतं इतकं हे सोपं नाही. हे वाटतं इतकं सोपं नाही. का सोपं नाही? तर त्याचं कारण महाराज असं आहे की सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आमच्या मुखात नामस्मरण येण्यासाठी तुमचं आमचं पुण्य असणं आवश्यक आहे. भगवंताची भेट होणं अर्थात भगवंताची गोडी लागणं, परमार्थाची गोडी लागणं बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठल आवडी. भगवंताची आवड सहजासहजी लागत नाही महाराज, त्यासाठी बहुत सुकृताची जोडी असणं अपेक्षित आहे. तसं असेल जन्मजन्माची पुण्य सामग्री तरीच जीवाग्री नाम येईल श्रीराम. ते पण एकदा, किंवा अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरिपैठा. ज्याच्या मुखी हरिपैठा. ह्याला आदरणीय वैकुंठवासी इंगळे महाराज चाल फार चाल भारी म्हणाले. अनंत जन्मीचे सुकृत पदरी. मजा यायची तिचा. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरिपैठा होय. महाराज मुखात नाम येण्यासाठी अनंत जन्माची पुण्य सामग्री पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जरी पुण्य सामग्री असली तरी सुद्धा महाराज सगळ्यात महत्वाचं नाम वाटतं इतकं सोपं नाही मुखात येणं. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ. नामस्मरण मुखात येण्यासाठी सुलभ आहे, सोपं आहे, पुण्य पण आमचं महाराज आहे, पण विरळा जाणे. ते सोपं असू रे, ते नाम सोपे रे. रामकृष्ण सोपा आहे पण मुखात येण्यासाठी तो विरळा आहे, दुर्लभ आहे महाराज. किती नाम दुर्लभ आहे सांगू? अगदी थोडक्यात सांगतो. जवळजवळ आपण 9 वाजता या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात केली. नाना केली का नाही? हो, 9 वाजता सुरुवात केली. हळूहळू मंडळी यायला लागली. 9 वाजल्यापासून या ठिकाणी विक्रम महाराज आहेत, योगेश महाराज आहेत, आमचे बाबा महाराज आहेत, सर्व टाळकरी मंडळी आहेत. ज्याची दोन्ही मुखं चांबड्याची आहेत, पकवाज आहे किंवा तबला आहे, त्याच्यावर आघात केल्यानंतर त्यातून विठ्ठल विठ्ठल नाद येतोय. या ठिकाणी टाळकरी आहेत. टाळकऱ्यांनी टाळाचा एकमेकावर आघात केल्यानंतर त्यातून विठ्ठल विठ्ठल नाद येतोय. विणेकरी आहेत नाना, त्यांनी विण्याच्या तारा छेडल्या की विठ्ठल विठ्ठल नाद. हार्मोनियम आहे, हार्मोनियमवर बोटं फिरवली की विठ्ठल विठ्ठल नाद येतोय. टाळकरी आहेत, टाळकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. कीर्तनकार आहेत, कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. मला सांगा, ज्या वेळी विठ्ठल विठ्ठलचं भजन झालं त्या वेळी किती जणांच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण आलं? माझा मुद्दा संपला. मला एवढंच सांगायचं आहे, आपण माऊलीच्या मंडपात बसून महाराज भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखात येत नाही. प्रपंचात असल्यावर येलोय. नाम इतकं दुर्लभ आहे, सर्वत्र दुर्लभ. मग असं नाम तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. कसं आहे? तुका म्हणे साधन सुलभ गोमटे जप तुका म्हणे जप
म्हणतात मंत्र सोपा आहे, त्रिअक्षरी आहे. पण हे सगळं करत असताना महाराज, तुम्ही म्हणाल महाराज आम्ही सगळं करतो, तुम्ही म्हणताय ना विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्ही म्हणतो ना, पण अपेक्षित फलप्राप्ती नाही. आम्ही रोज महाराज, साधं सांगतो महाराज, काही मंडळी अशी भेटतात महाराज आम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचतो, रोज सकाळी काकडा करतो, ज्ञानेश्वरी वाचन करतो, तुकोबारांच्या गाथ्याचं वाचन करतो, गीतेचं वाचन करतो, नाथ महाराजांचं भागवत वाचतो, हरिपाठ करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, सगळं काही करतो महाराज, नामस्मरण सुद्धा करतो. पण गेले 30-40 वर्ष झालं आमचा परमार्थ चालू आहे. पण महाराज आज तागात आम्हाला देवानं काही भेट दिली नाही, आम्हाला भगवत प्राप्ती आज अखेर झाली नाही. याचं कारण काय? तर महाराज त्याचं कारण एक आहे, आपलं नामस्मरण चालू आहे, आपली क्रिया परमार्थाची चालू आहे, पण चिंतन संसाराचं महाराज चालू आहे. आपली क्रिया परमार्थाची आहे, भजन करणं पारमार्थिक क्रिया आहे, ज्ञानेश्वरी वाचन करणं पारमार्थिक क्रिया आहे, तुकोबारांचं गाथा वाचन करणं पारमार्थिक क्रिया आहे, पण चिंतन संसाराचं आहे. त्यामुळे साक्षात्कार महाराज दुःखाचा आहे. सांगायचा आहे मुद्दा असा की सगळं आपण करतो पण संसार सोडायला तर नाही. अगदी साधा दृष्टांत सांगतो महाराज. झालं असं, पूर्वीच्या काळी नदी ओलांडून पार जायचं म्हटलं की त्यावेळी पूल वगैरे नव्हते नाना, मग त्यावेळी माणसं काय करायची, होडीतून प्रवास नदी पार करायची. झालं असं, एक मोठा शेठजी, त्याला नदी पार करून दुसऱ्या गावी व्यापारासाठी जायचं होतं, म्हणून त्याने एक नौका भाड्याने घेतली, आणि भाड्याने घेतल्यानंतर त्यानं सगळं साहित्य आपलं त्या नौकेमध्ये ठेवलं, आणि ठेवल्यानंतर रात्रीचा प्रवास चालू झाला. रात्रभर त्यानं वल्लवलं महाराज, रात्रभर त्यानं वल्लवलं. पण वल्लवत असताना पहाड झाली, उजाडलं, आणि उजाडल्यानंतर आसपास पाहिलं. अरे म्हणले रात्रभर मी वल्लवलं, रात्रभर प्रवास केला, पण जिथून निघालो तिथंच अजून आहे, जिथून निघालो तिथंच आहे. तो पाहतो काय झालं असेल याचं कारण शोधत असताना त्याला असं लक्षात आलं महाराज की त्यानं सगळं केलं, साहित्य त्या नौकेमध्ये ठेवलं, वल्लवलं, सगळी क्रिया केली, पण जी दोरी होती जी खुंटीला अडकवली ती काढायचं विसरला. आत्ताच्या भाषेत महाराज हँडब्रेक काढला नाही. वा महाराज, त्यामुळे झालं असं की वल्लवलं, सगळ्या क्रिया केल्या, परंतु जिथं नौका होती तिथंच नौका राहिली. त्याचं कारण काय महाराज? तर त्यानं हँडब्रेक काढला नाही महाराजांच्या भाषेत. मग तसं महाराज आपण क्रिया परमार्थाची केली पण हँडब्रेक काढला नाही. अर्थात आपण भगवंताच्या ठाई मन लावणं अपेक्षित होतं, ते मन आपण संसाराच्या ठाई लावतो. त्यामुळे झालं असं, आपण जिथून सुरुवात केली तिथंच आपण राहिलो. हा दृष्टांत सुद्धा महाराज त्या रहस्यमधलाच आहे. मला सांगायचा आहे मुद्दा असा महाराज की नामस्मरण करत असताना इतक्या अंतःकरणापासून आपण करणं अपेक्षित आहे. काय गवळी यांच्या होत्या पुण्यराशी, अनिक त्या गायी म्हैशी पशु, समागम त्यांचा धरिला अनंते, जिही चित्त विते समर्पिली. नेमाच्या भजनातलंच हे प्रमाण आहे. त्या ठिकाणी वर्णन करत असताना विचारतात काय गवळीयांच्या होत्या पुण्यराशी. अशा काय त्या गवळीयांच्या पुण्यराशी होत्या, किंबहुना गवळीयांच्या सोडा, आणि त्या गायी, त्या गायीचे काय पुण्य आहे महाराज? बरं, गाय पवित्र मानली जाते, गायी म्हैशी अपवित्र आहे, पण तिचं सुद्धा पुण्य काय फळाला आलं? काय महाराज त्यांचं पुण्य असेल? ज्यांचा समागम साक्षात भगवंतानं धरला, त्या भगवंताकडे नाही गेल्या, भगवंत त्यांच्याकडे गेला. असं काय पुण्य असेल? तर जिही चित्त विते समर्पिली, महाराज त्यांनी चित्त समर्पण भगवंताला केलं, त्यामुळे समागम त्यांचा धरिला अनंते. तसं महाराज नामस्मरण करत असताना तुम्ही आम्ही सर्व भावे एक, किंवा आपुला तो एक देव करून घ्यावा, ही जोपर्यंत अवस्था आपण करून घेत नाही तर तुम्हा आम्हाला भगवत प्राप्ती साधणार नाही. पण महाराज हे करत असताना, हे सगळं करत असताना आम्ही नामस्मरण करतोय, सर्व काही करतोय, पण आम्हाला भगवत प्राप्ती का होत नाही? तर आम्ही हँडब्रेक काढला नाही. थोडक्यात ती संसाराची दोरी जी अंतःकरणातून आपण संसारापासून
निरासक्त झालो नाही. त्यामुळं अडचण ही झाली की आपण भगवंताप्रत पोचणं. आणखीन त्याला एक दृष्टांत सांगतो महाराज. विठ्ठल विठ्ठल एक महात्मा होता. आणि त्या महात्म्याकडे महाराज एक शिष्य होता. महात्म्याचा ठरलेला दिनक्रम होता. सकाळी उठलं की नदीवर स्नानासाठी जायचं आणि स्नानाहून माघारी आल्यानंतर देवपूजा नित्यनैमित्तिक कर्म करायचे. झालं असं तो शिष्य बरेच काळ त्या गुरूंकडे राहिला. आणि राहिल्यानंतर एक दिवस सहज त्याच्या अंतःकरणात प्रश्न आला की म्हणले, महाराज म्हणले तुम्ही रोज वर्णन करता परीस म्हणायचं किंवा काही, तो परीस मला म्हणले पाहायला मिळेल का हो? म्हणले, अरे आपल्याकडे परीस आहे, तुला माहीत नाही का? नाही म्हणले, मला माहीत आहे पण तो कुठं आहे हे माहीत नाही. असं आहे का? म्हणले, ठीक आहे. म्हणले, महात्मा नदीवर आंघोळीसाठी चाललेले. त्यांनी सांगितलं ती बघ तिथं ती डबी दिसते ना, त्यामध्ये तो परीस आहे. मग महात्मा आंघोळीला गेले. आंघोळीला गेल्यानंतर माघारी येणार त्याच्या आतच ह्या शिष्यानं जाऊन ती डबी पाहिली. डबी उघडल्यानंतर त्यात एक खडा परीसाचा दिसला. आता दिसल्यानंतर त्या शिष्याच्या मनात सहज प्रश्न आला की म्हटले, हा जर खरोखर परीसाचा खडा असता तर या डबीचं सोनं झालं असतं. ज्या अर्थी या डबीचं सोनं झालं नाही त्या अर्थी हा परीस एक तर महात्मा तरी खोटं बोलतायत किंवा मग हा परीस तरी खोटा आहे. महात्मा माघारी आल्यानंतर त्यांनी विचारलं, अरे म्हणले काय झालं? काय नाही म्हणले, महाराज तुम्ही यायचीच वाट पाहत होतो. पण त्या ठिकाणी डबी महाराजांना उघडी दिसली. त्या गुरुनं अरे विचारलं, म्हणले मला मी माघारी आंघोळीस नाही येस तोवर सुद्धा तुला दम निघाला नाही म्हणले, अहो महाराज मी सहज फिरत गेलो आणि पाहिलं. म्हणले बघितलंयस ना? म्हणले हो पाहिलं. पण म्हणले मला तुमच्यावर संशय आहे. म्हणले काय संशय आहे? नाही म्हणले तुम्ही म्हणताय तो परीस आहे. ज्या अर्थी तो परीस आहे त्या अर्थी ती डबी सोन्याची होणं अपेक्षित आहे. ती डबी सोन्याची झाली नाही याचा अर्थ तो परीस नाही. महात्मा म्हणाले, तू बारकाईन तर डबीकडे पाहिलं नाहीस. म्हणले काय झालं? नाही म्हणले, डबी आहे, लोखंडाची डबी आहे, त्याच्यात एक कापड आहे आणि त्याच्यावर तो परीस ठेवलाय. जोपर्यंत ते कापड दूर होऊन त्या परीसाचा त्या डबीला स्पर्श होत नाही तोपर्यंत त्या डबीचं सोनं होणार नाही. महाराज आपलं पण तसंच आहे. पिंडी ते ब्रह्मांडी जीव अर्थात आत्मा आणि परमात्मा एकच आहे. पण जोपर्यंत आपण मायेचा पडदा दूर करत नाही तोपर्यंत आपल्याला तो भेटणार नाही. विठ्ठल मग हे सगळं करत असताना महाराज तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की सगळ्या साधनांचं सार आहे. जे काय करतं त्या अभंगात सर्व साधनांचे सार सर्व
साधनांचे सार. सगळ्या साधनांमध्ये सार जर काय असेल तर ते नाम आहे. ते काय करतं महाराज? भवसिंधू तरी पार. मग हेच भवसिंधू पार उतरत असताना तुकोबाराने एका साधकानं प्रश्न विचारला, महाराज हे भवसिंधू तरी पार ठीक आहे, पण आणखीन काय करतं? ज्यावेळी आम्ही नामस्मरण करू, चिंतन करू, त्यावेळी तुकोबाराय सांगतात, काय नो हे केले. अरे काय नाही केलं, सगळं काही केलं. त्याला साधं उदाहरण सांगतो महाराज. पांडवांच्या बाचे मी काय वेचे. नाथ महाराजांचंच प्रमाण आहे किंवा ओवे. पांडवांच्या नक्की आम्ही असं काय त्यांचं देणं लागतो, त्याही पुढे जाऊन यज्ञपत्न्यांशी काय मागू गेलो. मी अगदी थोडं सांगणार कारण 11:15 झाले. यज्ञपत्न्यांकडे मी जर अन्न मागायला जात असेल, मी काय अन्नाशी दुष्काळीलो? मला काय अन्न मिळत नाही जे मी यज्ञपत्न्यांकडे मागायला गेलो? आणि सगळ्यात महत्वाचं, सुदामाच्या पाया पडायचे मी काय कारण आहे महाराज? पण मी सुदामाच्या पाया पडलो महाराज. मी अर्जुनाची घोडी धुतली, मी यज्ञाचा हविर्भाग स्वीकारला. कशासाठी? तर फक्त आणि फक्त त्यांनी काय केलं, एका चिंतिता त्यांनी चिंतन भगवंताचं केलं. आणि चिंतन भगवंताचं केल्यामुळं एक जाता जाता दृष्टांत सांगतो आणि कीर्तन बरोबर आपला 11 वाजता संपला. झालं असं महाराज की ज्यावेळी राम आणि रावणाचं युद्ध होणार होतं, किंबहुना रामाला ज्यावेळी वनवास प्राप्त झाला, एक साधी शंका आहे महाराज. अखंड ब्रह्मांडाचा धनी, त्याला माहित नाही का की तो मारीच किंवा ते सोन्याचं हरिण हे मायावे? माहित आहे भगवंताला, माहित आहे. पण त्याच्या पाठी जर प्रभू श्री रामचंद्र जात नव्हते तर इकडं सीताहरण होत नव्हतं. मुद्दा एक. दुसरी गोष्ट, जर सीताहरण झालं नसतं तर लंकेत जो बिभीषण आहे, रावणाचा भाऊ, जो भगवंताचं नामस्मरण करतोय, जो भगवंताची भक्ती करतोय, प्रभू श्री रामचंद्रांचं चिंतन करतोय, त्याची वेळ घडली असती का? नसती घडली. आणि सगळ्यात महत्वाचं, महाराज नाम काय करतं? पाप राहे कोठे हरी आठविता, भक्ती द्वेषे चिंता जैसा तैसा. पाप कोठे राहे? हरी आठविता. पण त्याचं पुढचं महत्वाचं आहे, भक्ती द्वेषे आणि चिंता जैसा तैसा. भगवंताचं तुम्ही कसंही चिंतन करा, कशाही पद्धतीनं करा, भक्तीनं करा, द्वेषानं करा किंवा चिंतेनं करा. भक्ती कुणी केली? भक्तीचं चिंतन गवळ्यांचं होतं, उद्धार केला. मुद्दा एक. द्वेषानं, भगवंताचा द्वेष कंसानं केला, उद्धार केला महाराज. रावणानं भगवंताचा द्वेष केला, द्वेषे त्याचा उद्धार केला. चिंता, वसुदेव देवकीनं भगवंताची चिंता केला, त्यांचाही उद्धार केला. मला सांगायचा आहे मुद्दा असा की महाराज भगवंताचं कोणत्याही प्रकारे चिंतन करा, तो निष्पाप करून टाकतो. आणि ज्या अर्थी मनुष्य निष्पाप होतो त्या अर्थी त्याला भगवत प्राप्ती ठरलेली आहे. पाप कोटे राहे हरी आठविता, भक्ती द्वेष चिंता जैसा तैसा. मग झालं असं की प्रभू श्री रामचंद्रांनी त्या समुद्रावर राम सेतू निर्माण करायला घेतला आणि लंकेत बातमी लागली की प्रभू श्री रामचंद्रांनी पाण्यावर दगड टाकले की ते तरतात. एक लक्षात ठेवा महाराज. आता ना तुम्ही मिलिटरी रिटायर आहे ना? हां, या ठिकाणी बरीच आमची फौजी पण आहेत, बरीच मंडळी. म्हणजे सातारा जिल्हा हा महाराज शुरांचा जिल्हा आहे, शुरांचा जिल्हा आहे. मध्यंतरीच्या काळात ह्या सातारा जिल्ह्यातले 3 जवान शहीद झाले, पण त्याच वेळी सातारा जिल्ह्यातले 300 जवान भरती झाले. ही सातारची खासियत आहे महाराज. सातारा शुरांचा जिल्हा आहे. मला सांगायचा मुद्दा असा, विरोधी पक्षात म्हणण्यापेक्षा शत्रूच्या सैन्याचं कार्यकर्तृत्व किंवा शत्रूच्या सैन्याचा धसका जर घेतला एखाद्या सैन्यानं तर त्याची म्हणजे त्याचा पराजय ठरलेला असतो महाराज. रावणाच्या सैन्यात ही खबर लागली की प्रभू श्री रामचंद्र इतके ताकदवान आहेत, इतके पराक्रमी आहेत, इतके शूर आहेत की त्यांच्या नावानं दगड तरतात. बातमी कुठं लागली? शत्रू सैन्यात लागली. आणि शत्रू सैन्यात कोलाहल माजला. एका नवीन रावणाला सांगितलं की अहो म्हणले, इतका
राम तपस्वी आहे, इतका प्रभाव आहे म्हणले, इतका पराक्रमी आहे की त्याच्या नावानं दगड तरतायत. म्हणले त्यात काय अवघड आहे, त्यात काय अवघड आहे म्हणले. आपण सुद्धा म्हणले ते करू. उद्या सगळे म्हणले सकाळी समुद्राच्या किनारी जाऊ. कोण म्हणतंय? रावण. कुणाला म्हणतोय? त्यांच्या सैन्याला. झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी सैन्य सगळं आंघोळ पांघोळ करून त्या समुद्राच्या तीरावर. रावण आला. रावणानं दगड घेतला आणि दगडाच्या तिथं फूट फुटला आणि तो दगड उचलला आणि समुद्रात टाकला. टाकल्यानंतर तो दगड सुद्धा तरू लागला. अर्थात तो दगड सुद्धा तरू लागला. आता एक लक्षात घ्या, बाकी सगळ्यांचं ठीक आहे, तुम्ही बाहेर काय करता काय करता हे समाजाला तुम्ही फसवू शकता, पण घरातल्यांना नाही. रावण घरी गेला आणि घरातल्यांनी विचारलं, अर्थात मंदोदरीने विचारलं. म्हणले महाराज आपलं सामर्थ्य आम्हाला माहीत आहे, साध्या भाषेत सांगू? काय सांगायची गरज नाही, आपण बहुश्रुत श्रोते आहात, सांगायची गरज नाही. म्हणले असं नक्की तुम्ही त्या दगडाच्या तिथं जाऊन काय बोलला? म्हणले फक्त मी एकच बोललो. काय? तुला म्हटले रामाची शपथ आहे. माझा मुद्दा संपला, माझा मुद्दा संपला. मला सांगायचा महत्वाचा महाराज मुद्दा असा की भगवंताच्या नामात इतकी ताकद आहे, दगडानं त्या नामाचा अंगीकार केला तर तो तरला. मग आपण तरणार नाही का? पण तुम्हाला काय करावं लागेल तर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. आणि ते सुद्धा कसं? तर एक लक्षात घ्या, आपण श्रवण करतो पण ते चिंतन करत नाही, मनन करत नाही, निधिध्यासन करत नाही. नुसत्या श्रवणाला किंमत नाही. तैसा मनाचा मारू न करता इंद्रियाही दुःख न देता येथे मोक्ष असे आहे त्या श्रवणाची माझी. पण सर्वांगाचे जर कान तुम्ही करून ऐकलं नाही तर त्या श्रवणाचा अर्थच नाही. त्या श्रवणाला किंबहुना त्याचं जर मनन केलं नाही, चिंतन केलं नाही तर त्या श्रवणाला अर्थ नाही. अर्थात नामस्मरणाचं सुद्धा चिंतन व्हावं लागेल, त्याचं निधिध्यासन व्हावं लागेल, तरच भगवंत अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो काय? अयन हे केले एका चिंतेत विठ्ठले, एका चिंतेत विठ्ठले, एका चिंतेत विठ्ठले. कायन हे केले चेतता विठ्ठले, एका चेतता विठ्ठले, चेतता विठ्ठले. कायन हे केले, कायन हे केले, सर्व साधनांचे सार, एका चिंतिता विठ्ठल, एका चिंतिता विठ्ठल, सर्व साधनांचे सार, सर्व साधनांचे सार. विठोबा
महाराज बरोबर आता या ठिकाणी 11 वाजलेले आहे. आपलं 9 ते 11 कीर्तन आपली वेळ आहे. थोडी 5-10 मिनटं इकडं तिकडं पहिला दिवस आहे. या ठिकाणी कीर्तन संपलेलं आहे. पण मला पुढचं महत्त्वाचं सांगायचं आहे महाराज, की ज्या पद्धतीनं संतांनी या जगाच्या पाठीवरती अनेक प्रकारे जीवाला उपदेश केला आणि त्या जीवाचा उद्धार केला, तसं महाराज संतांचं आणखीन एक कार्य आहे की झोपलेल्यांना जागा करणं. संतांचं कार्य आहे महाराज. वास्तविक पाहता संतांनी लागून या पाया विनवतो तो म्हासी प्रेमानं सांगितलं. वाजत असे बोंब कोणी नाही कधी कोणी ओरडून सांगला, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका, सर्व पद्धतीनं सांगितलं. पण आपण ऐकायला तयार नाही. मग त्याला पर्याय काय? तर त्याला पर्याय एकच, ज्यांनी सांगितलं त्यांचंच भजन करणं. कारण महाराज एक वेळ देवाचं भजन नाही केलं तरी चालेल, देवाचं नामस्मरण नाही केलं तरी चालेल, पण संतांचं केल्याशिवाय राहायचं नाही. संतांचं केल्याशिवाय भजन राहायचं नाही. कारण त्याचं कारण असं आहे महाराज, घेशी तेव्हा देशा ईसा असशी उदर आदिदेव घेतो मग देतो. संतांचं तसं नाही. संत या जगाच्या पाठीवरती मागाशी प्रमाण सांगितलं उपकारासाठीच फक्त आलेत. मग अशा संतांचं नाम घेतल्यानंतर होईल काय? तर संतांचं नामस्मरण केलं तर पाप निवृत्ती तर आहेच, पण पुण्यप्राप्ती पण आहे, हे महत्वाचं आहे. मग अशा संतांचं सगळ्यांनी प्रेमानं एकदा भजन करू आणि आपण त्यानंतर भैरवीलन कीर्तन संपेल. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 संपलेलं आहे. संतांचं भजन झालं, कीर्तन संपलं, भैरव होईल. पण त्याआधी थोडंसं महाराज मला एक म्हणजे सगळ्यांच्या हिताचं म्हणण्यापेक्षा आपल्या फायद्याचं सांगायचं. एक लक्षात घ्या, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजना सुरू आहे. 17 सप्टेंबर 2025 पासून ती चालू झाली. ती चालू होत असताना महाराज त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे सगळ्यात, तर जे तुमच्या आमच्या पूर्वजांनी सांगितलं किंवा जे जपलं ते सगळ्यात महाराज महत्त्वाचं त्यात असं आहे की हरित गाव करणं हे महत्त्वाचं आहे. माझी अशी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपल्या या सप्ताहाचं 30 वर्ष चालू आहेत ना, तर आपण 30 का होईना पण किमान नाना झाडं लावावीत. ह्या परिसरात तुम्ही 30 झाडं लावा, फक्त देशी लावा एवढी विनंती आहे. हरित गाव योजना त्यामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आम्ही सगळे ग्रामपंचायतीचे खातेदार आहोत, खातेदार सगळेजण आहोत. पण एक लक्षात घ्या, मी ज्या भागात काम करतो काका, यात्रेच्या निमित्तानं नाना तिथला 100% वसूल असतो. तिथली मंडळी मुंबईला फार असतात. जावली तालुक्यामध्ये मुंबईला राहणाऱ्या मंडळींची प्रचंड संख्या आहे. तिथली लोक ही महाराज यात्रेला येतात, ती घरपट्टी पाणीपट्टी सगळं भरून जातात. त्यामुळे झालं आहे असं महाराज की त्या गावांमध्ये अत्यंत सुंदर अशी वसुली
वसुली म्हणण्यापेक्षा कर वसुली ही चांगली चाललेली आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की आता तुमची पण यात्रा जवळ आलेली आहे. त्या निमित्तानं आपण तुमची काय असेल ती ग्रामपंचायतची कर वसुली भरा. त्याच पद्धतीने ज्यावेळी आपण कर भरणार त्याच वेळी आपल्याला सोयीसुविधा मिळणार. त्यामुळे पहिली गोष्ट आपण कर भरणा करा. दुसरी गोष्ट आपण मी मगाशी म्हटलं तसं की प्रत्येकानं किमान एक तरी झाड लावा आणि ते देशी असावं. बरं, प्रत्येक ठिकाणी त्यासाठी आम्हाला अनुदान उपलब्ध आहे. बऱ्याच योजना शासनाच्या आहेत. तुम्हाला जरी पाहिजे असले तरी त्यासुद्धा शासनाच्या योजना आहेत. तिसरी गोष्ट स्वच्छता पाळा. सगळ्यात महत्त्वाचं प्लॅस्टिक बंदी करा. प्लॅस्टिक बंदी करा. एवढ्या काही ठराविक गोष्टी करा. महत्त्वाचे त्यात 7 मुद्दे आहेत, पण ह्या 3 गोष्टी जर आपल्याला जमण्यासारख्या त्यावर विशेष भर द्या. प्लॅस्टिक बंदी काय अशक्य नाही. प्लॅस्टिक बंदी आपण सहज करू शकतो. जेवढं होता येईल तेवढं आपण पाळण्याचा प्रयत्न करू. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या योजनेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान योजना यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. सगळ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. त्यात लोकसहभागाला फार विशेष महत्त्व आहे. ही सगळ्यांच्या चरणी विनंती करतो. करणार ना? हो म्हणा किंवा नाही म्हणा. हो हो मोठ्यांदा वा. या ठिकाणी तुम्ही माऊलीच्या मंडपात हो म्हणला, माझं काय नाही. असं या ठिकाणी झालेली सेवा आई नवलाईंच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी मस्तक ठेवतो. भैरवी होईल आणि कीर्तन संपल. म्हणा. तुका म्हणे जपा, 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 तुका म्हणे जपा. म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा. मंत्र त्रिअक्षरी सोप, सर्व साधनाचे सर्व साधनाचे अक्षरी सोपा, मंत्री अक्षरी सोपा, सर्व साधनाचे सर्व साधनाचे रंधो उतरी पार, पार भव सिंधू उतरी पार, उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू.
सिंधू उत्तरे पार भव सिंधू उत्तरे उत्तरे पार चुकून एखादा शब्द बोलायच्या भरात इकडं तिकडं गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. जे काही चांगलं होतं ते आज या ठिकाणी जे गुरुवारी आहेत त्यांच्या सगळ्यांचं आहे. त्याच पद्धतीनं आपण दरवर्षी मला या ठिकाणी अगदी प्रेमानं बोलावतात. वास्तविक पाहता या ठिकाणी नाना आहेत, ही सर्वच वाडीतली असतील, पंचक्रोशीतील सर्व टाळकरी मंडळी असतील, तात्या असतील, आमचे पेटी मास्तर असतील, ही सगळी प्रेमातली मंडळी आहेत. त्यामुळं या ठिकाणी बोललेले लेकुरे या भावनच मी आजपर्यंत येत आहे. या पुनश्च एकदा मी सांगेन की आपल्या गावचं वैभव असले आदरणीय महेशजी महाराज पवार यांची नटराज साऊंड सिस्टीम जिल्ह्यातच काय जिल्ह्याच्या बाहेर खरंच तुमच्या म्हणजे गावचं कौतुक करायचं म्हटलं की मग आपल्या गावची जर ओळख ब्रँड जर काय असेल तर तुमचे महेश महाराज या ठिकाणी सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. हां उद्या असो या ठिकाणी झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय